माझ्या बापाने मला म्हटलं होतं, ज्याला आपला इतिहास माहिती नाही तो इतिहास घडवू शकत नाही. तुला तुझा इतिहास माहित नाही, तुला हे माहित नाही की माझ्या बापाने काय मेहनत केली, तुझ्या बापाने काय मेहनत केली. अरे कुठून आलो मी इथपर्यंत, कसा बसलो मी येऊन दिल्लीत. रिझल्ट आहे आज मुलाचा, आला नाही अजूनपर्यंत. बराच वेळ झाला, सकाळीच होता म्हणाला, येतो म्हणाला, अजूनपर्यंत आला नाही. किती वेळ झालाय. होई निघाला. हाय डॅड. हॅलो. अरे बेटा, रिझल्ट होता तुझा. डॅड चिल ब्रो. अरे बेटा, माझा जीव खालीवर होतोय. काय रिझल्ट आलाय. इट्स ओके डॅड. मला कोणती सरकारी नोकरी करायची आहे. अरे बेटा, असं म्हणू नको. किती मुश्किलीने आपल्याला सरकारी नोकरीचा चान्स मिळतोय. डॅड, कोण करताय आजकाल सरकारी नोकरी. अरे करोडोनी मिळेल मला वर्षाला, आणि सरकारी नोकरी देते काय. खूपक्या पैशात होणार काय. अवस्था बघा तुमची. बेटा, हे सूट कोट हे असेच थोडी आले. डॅड, सूट कोटला विचारतं कोण. ही आहे आजकालची फॅशन, जेन झी. बेटा, तुला माहिती आहे, या पोटासाठी माझ्या बापाने किती कष्ट उचलले. काय डॅड, सरकारी नोकरीमध्ये करताच काय तुम्ही. बेटा, मी माझ्या बापाची गोष्ट करतो. आय नो डॅड, युअर डॅड वॉज सम लेबर, आय नो. बेटा, बोलू नकोस असं. खबरदार जरासा बोलशील. मी माझ्या त्या बापाची गोष्ट करतोय, ज्या बापानी मला लिहायला वाचायला संधी दिली. त्या बापानी, तो जो माझा एकट्याचा बाप नाही, तो सगळ्या गोरगरिबांचा बाप आहे. त्या बापाची मी गोष्ट करतोय. खबरदार जर माझ्या बापासाठी असं काही बोलशील. Why so emotional, Dad? Why so emotional? We know Dr. Ambedkar. We know. We have read. You have read, beta, but you don't know your history. माझ्या बापाने मला म्हटलं होतं, ज्याला आपला इतिहास माहिती नाही तो इतिहास घडवू शकत नाही. तुला तुझा इतिहास माहित नाही, तुला हे माहित नाही की माझ्या बापाने काय मेहनत केली, तुझ्या बापाने काय मेहनत केली. अरे कुठून आलो मी इथपर्यंत, कसा बसलो मी येऊन दिल्लीत, आणि कसं तुला हे एज्युकेशन मिळालं. तुला काहीच माहिती नाही. तू माझ्या एज्युकेशनचा, माझ्या रुतब्याचा, माझ्या सरकारी नोकऱ्याचा अपमान करतो आहेस. You know, Dad, यार, why you are always like that? यार, मी तुझा यार आहे. मुला, मी तुला मित्रासारखं बघतो, म्हणून काय तू मला यार यार म्हणशील. What is this, bro? You know, I don't like government job. And you know, Dad, आजकल लोग क्या कहते हैं. अरे बेटा, आपली मातृभाषाचे 2 शब्द तर बोल. ओके, आय नो मातृभाषा मराठी. माहितीये डॅड काय म्हणतात लोक. अरे उसको तो रिजर्वेशन से सीट मिली है, कोटा से आया है, कोटा से. म्हणूनच म्हणतो बेटा, तुला इतिहास नाही माहिती. तू त्यांना उत्तर देऊ शकत नाही की जेव्हा तो तुला म्हणतो रिझर्वेशननी आला, तुझ्याकडे उत्तर नाही त्याचं. तुला तुझा इतिहास माहित नाही. आधी जा आणि वाच आपला इतिहास. ओके डॅड, I can understand your feelings.
This is not my feelings only, beta. This is the feelings of all the parents who are sitting here. And I am just verbalizing. तुला माहिती आहे, एक सरकारी नोकरी मिळवण्यासाठी, हे आरक्षण मिळवण्यासाठी माझ्या बापाने, माझा बाप डॉक्टर बाबासाहेब भीमराव आंबेडकर त्यांनी किती काबाड कष्ट केले, किती अभ्यास केला, आपला पूर्ण इतिहास सांगितला. त्यामुळे आम्हाला हे आरक्षण मिळालं, ज्यामुळे ही सरकारी नोकरी आम्हाला मिळते. आणि सरकारी नोकरी म्हणजे काही क्लर्क आणि हीच नाही आहे. तू आज चांगला शिकला, पुढे गेला, मी जे नाही मिळवू शकलो तू ते मिळवू शकला, तुला ते सगळं मिळालं आहे. का नाही तू चांगल्या नोकरीसाठी आणि उच्च स्थानासाठी उडी मारत? कर ते काम, का नाही करत तू ते? ओके डॅड, आय एम सो सॉरी. आय एम सो सॉरी. आय हर्ट यू. आय हर्ट युअर फिलिंग्स.